सुरू झाली, ते जे कंत्राटीकरण सुरू झालं होतं त्याचं बांधकाम मजबूत केलं, लोकांचे पगार वाढले, सर्वाधिक फायदा शिक्षक वर्गाला झाला होता. पण त्याच वेळी प्रत्येक क्षेत्रामध्ये कंत्राटीकरण झालं. 2021 हे कंत्राटीकरण भारतीय सैन्य दलामध्ये आलं, अग्निवीर नावाने. अग्निवीरवर बरंच मी लिहिलंय. गेल्या वर्षभरात मी अयोध्या, फैजाबाद कॅन्ट आणि विशाखापट्टणमच्या नौदल तळावर अग्निवीरांना भेटलो आहे. त्यांना कुठली हमी नाहीये. 4 वर्षाच्या कालावधीनंतर घरी जाणं, 75% अग्निवीर घरी जाणार, केवळ 25% ठेवले जाणार. आज कुठेही मी, माझं बालपण ग्रामीण भागात गेलेलं आहे. आज मी माझ्या गावात जेव्हा जातो तेव्हा किमान 3000 लोकसंख्येच्या गावामध्ये 30 ते 40 अविवाहित मुलं सापडतात, नोकरी नाही म्हणून लग्न होतं. तर बेरोजगारी केवळ उत्पन्नाचं साधन नाही, तो कुटुंब व्यवस्था आणि समाजाचा आणि देशाचा मोठा प्रश्न आहे. नुसती बेरोजगारी, 100% बेरोजगारी वेगळी, अर्ध बेरोजगारी वेगळी आणि कंत्राटीकरण वेगळं. तर मित्रांनो, बेरोजगारीचं संकट तर आहेच, पण एक माजी नौसैनिक म्हणून या व्याख्यानमालेच्या निमित्ताने मी आपणा सर्वांच्या वतीने ऑपरेशन सिंदूर मध्ये जे शहीद झाले सैनिक आणि नागरिक त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो. त्याचबरोबर ज्या बहादूर सैनिकांनी, वैमानिकांनी पराक्रम करून अतिरेकी स्थळ नष्ट केली, त्यांना सातारकरांच्या वतीने मानाचा मुजरा देतो. आज परिस्थिती इतकी भयावह आहे, अमेरिका लोकांचं हकलून द्यायला लागलेली आहे. आपल्या किंवा आशिया खंडामध्ये रोजगारीचा प्रश्न आहे. शेती हा भारतीय जनतेचा मुख्य रोजगार प्रोव्हायडर आहे, तो रोजगार निर्मिती करतो. त्यामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्यांनी नवीन उच्चांक गाठलेला आहे. त्याचीही कारण याच्याशी निगडीतच आहे. एका चांगल्या विषयावर ज्ञानविकास मंडळाने वसंत व्याख्यानमालेत या विषयाची निवड केली, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. याच्या जोडीने येणारा मुद्दा आहे तो अगदी तुम्हाला राफेलचं उदाहरण, बेरोजगारीशी निगडीत, बाकी मला त्याची इंटरेस्ट. 126 राफेल घ्यायचं ठरलं होतं, त्यापैकी 18 रेडीमेड घ्यायची होती आणि 136 पैकी 118 ही HAL बेंगलोर मध्ये बनवली जाणार होती, असेंबल केली जाणार होती. आता मी त्या क्षेत्रामध्ये 16 वर्ष काम केलं, अगदी जगावर असेंबल होताना मी बघितलेली आहे. या तेजस आणि ALHचा डेव्हलपमेंटचा मी साक्षीदार आहे. त्या करारामध्ये अनिल अंबानी नावाचा एक उपटसुंभ माणूस आला आणि HALच्या कामगारांना पगार देणं अशक्य झालं. मी राफेलच्या परफॉर्मन्सशी नाही बोलत, मी बेरोजगारीशी जोडतो. मी LIC मध्ये या मंडळाचे संस्थापक विल चाफेकर हे आमचे मार्गदर्शक, विमा कामगार संघटना सातारा चे संस्थापक. त्यावेळी संघटना बांधणं इतकं अवघड होतं, संघटनेचं नाव काढलं तरी लोकांना घरी पाठवलं जातं. अशा परिस्थितीमध्ये 1951 साली जुन्या इमारतीमध्ये आमची कोऑपरेटिव्ह सोसायटी निर्माण केली की कामगारांना एकत्र येता येईल, विचार करता येईल, बसता येईल. आणि त्यावेळी विल चाफेकरांनी याचं अध्यक्षपद भूषवलेलं. 2007 मध्ये मी संघटनेतर्फे त्यांचा सत्कार केला होता, मला आठवतंय. LIC मध्ये मी रिटायर 2018 ला झालो, तेव्हा LIC ची कर्मचारी संख्या 1,12,000 होती. भुजबळ आज किती आहे? 98,000 माझ्या माहितीनुसार. एवढ्या 6.5 वर्षाच्या कालावधीत इतकी कामगार संघटना, कर्मचारी संख्या कमी झाली. कुठेही जावा, सगळीकडे जिथं नोकरी आहे ती कंत्राटीकर किंवा कायमस्वरूपी नाही, जिथं नोकरी नाही त्याला उत्तर नाही. या सगळं कठीण आणि तशा
एक दुसऱ्यामध्ये गुंतलेल्या गोष्टी आहेत. या व्याख्यानापुढे अभ्यासकारांनी आम्हाला थोडीशी झलक त्याची दाखवली आणि ते त्यांनी लाडकी बहीण योजनेपर्यंत आणून सोडलं. तर ते मार्गदर्शन आपण सर्वांना ऐकायचं आहे. मला इथं बोलावलं आणि बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो. आपण शांतपणे ऐकून घेतलं त्यावर आपलेही आभार. आणि त्याला वार्तांकन म्हणणं कठीण आहे, नाच म्हणूया आपण त्याला. तर त्या एका जाणीवपूर्वक वापरूया. या असांस्कृतिक लाटेमध्ये महाराष्ट्राची जी ही एक सांस्कृतिक संचित आहे, वैचारिक देणं आहे महाराष्ट्राचं. विविध विचाराचे असतात, विविध विचारसरणीचे लोक असतात, ते असणार, ते सौंदर्य आहे लोकशाही. पण त्याच्यातून एक वैचारिक प्रबोधनाची परंपरा जी महाराष्ट्रामध्ये न्यायमूर्ती रानडे यांनी सुरू केली, फुले यांनी सुरू केली, ती आपण चालवत आहात. याच्याबद्दल आपल्या ज्ञानविकास मंडळाचे याच्यासाठी किती त्रास सहन करावा लागतो याची जे कार्यकर्ते आहेत त्यांना निश्चितच कल्पना असते. त्याबद्दल मी सगळ्यात पहिल्यांदा आणि त्याच्यामध्ये मला बोलण्याची दुसऱ्यांदा तुम्ही संधी दिली त्याबद्दल आपल्या आणि आपण उपस्थित राहिलो त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि माझ्या विषयाची मांडणी मी करतो. आता 7-8 मिनिटं झालेली आहे. खर्च किती गेले? शिक्षण इंजिनिअरिंगच्या फिया यांनी डोनेशन भरली. तो इंजिनियर आहे, मला माहिती आहे आमच्या फॅक्टरीजमध्ये इंजिनियर पोरं ही रोजंदारीवरती कामगार म्हणून घेतले जातात. याची कारण तो मालकाचं शोषण करण्याची वृत्ती ही आहेच. सरकारने त्याच्यासाठी सगळ्या वाटा त्यांना मोकळ्या करून दिलेल्या आहेत हे आहेच. परंतु ज्या इंजिनिअरिंग कॉलेजमधून ते होतात त्या इंजिनिअरिंगच्या शिक्षणाची पण ती दुरावस्था आहे हेही कारण. म्हणजे कम्प्लीट मिसमॅच आहे. आणि टोमॅटोवरती जी मुलं घेत आहेत त्यांची संघटना मी जिम वर्करची बांधतोय. खूप शिक्षण घेतलेली मुलं आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट मुलं आहेत. मागे 50-50 किलोची ओझी म्हणजे अक्षरशः म्हणजे मला इतकं भयंकर वाटतं. पूर्वी ते बैलगाड्या असायच्या, एकच बैल असायचा त्याला आणि शहरामधून बर्फ न्यायला हे न्यायला ते वापरायचे. अक्षरशः तसा प्रकार वाटतो. याच्यात का असं होते? याचं कारण शिक्षण, रोजगार आणि विकास कम्प्लीट मिसमॅच आहे. आणि म्हणून आपल्याला याचा हा जो सगळा तुम्ही पुढे जाता येईल. कामगार जे आज काम करतात त्यांचा मी तुम्हाला आकडा सांगतो. भारतामध्ये असलेल्या संघटित क्षेत्रातल्या कामगारांपैकी सुद्धा म्हणजे संघटित रेग्युलर एम्प्लॉयमेंट, संघटित आवेगा म्हणतात रेग्युलर एम्प्लॉयमेंट ज्यांना आहे त्या कामगारांपैकी जेमतेम 2% लोकांनी अधिकृत कौशल्याचं शिक्षण घेतलेलं असतं. जे ITI वगैरे ज्याला 98% ऑन जॉब असतात. क्वालिटीवरती परिणाम होतो, निश्चितच होणार, अर्थातच होणार. एकंदर डेव्हलपमेंटवरती परिणाम होणार. म्हणजे अंतर्कंशी पाडेल का याच्यात नाही होणार. तिसरा तुमचा बँकिंग सेक्टर. आता बँकिंग सेक्टरची वाटचाल कशी चालू आहे? बँकिंग सेक्टरनी कॉर्पोरेट्सना वाटेल तेवढी कर्ज देते. भारतामध्ये भांडवल कमी आहे, श्रमशक्ती जास्ती आहे, कॉर्पोरेट्सना कर्ज वाटते. अब्जावधी रुपयाची कर्ज कुठे? तुम्हाला माहिती आहे मध्ये 14% 15% प्रमाण गेलेलं होतं. हे भांडवल धुतलं गेलं, वाया गेलं, वॉश्ड आउट. एका तरी बँक ऑफिसरला शिक्षा झाली, एका तरी राजकीय नेत्याला शिक्षा झाली. भले अगदी विरोधी पक्षांच्या पकडायचे आपण ठरवलेलंच आहे त्यांना तरी तो तुमच्यामुळे कर्ज दिली नाही. आणि जर समजा झालीच तर ते त्यांच्या पक्षात गेले तर सगळं संपतच ना. त्याच्यामुळे तोही काय प्रॉब्लेम तसाही सोडलेच आहे. पण शिक्षा करण्याचा प्रश्नच आहे. अब्जावधी रुपये देशाचे बुडले, त्याच्यात काय परिणाम होतो? शेतीसाठी कर्ज मिळतात का? आज लक्षात घ्या, बँकांमध्ये जर तुम्ही काढले रिझर्व्ह बँकेचे अधिकृत आकडे तुम्हाला सांगतो, सगळ्यात जास्त ऍग्रिकल्चरल क्रेडिट देणारा जिल्हा माहिती का तुम्हाला? सिंगल लार्जेस्ट मुंबई आहे. मुंबईमधून सगळ्यात जास्त ऍग्रिकल्चर क्रेडिट दिलं जातं बँकांकडून. मुंबईमध्ये काही शेती होते काय? काय होतं मुंबईमध्ये? मुंबईमध्ये
या बँकांच्या कनेक्शनचे भ्रष्टाचाराचे शेतकरी होते. म्हणजे मग खऱ्या शेतकऱ्यांना कर्ज मिळतं का? मिळत नाही. किंवा मिळालं तर त्याच्या टर्म्स भारतीय परिस्थितीला अनुकूल होत नाही आणि मग ती एक साथ होते. आणि एकदा मी असं म्हणते शेतकरी हे फक्त सत्पुरुष आणि साधू पुरुष असं कोणालाच रद्द मिळण्याची गरज नाही. एकदा जर तुम्ही चुकीच्या पद्धती पाडल्या तर लोक म्हणतात मी छोटा माणूस आहे, मी कर्ज फेडतो, हे लोक चोर कॉर्पोरेट अब्जावधी रुपयाचे कर्ज बुडवत आहेत, मी 1-2 लाखाचं कर्ज नाही दिलं तर काय फरक पडतो? काय चुकायचं? काय चुकायचं? तो खरोखर विपन्नावरच जगतोय. तेव्हा तुम्ही थोडी सँक्शनच करून टाकलेली. या सगळ्याचा परिणाम काय होतोय? जिथं खरेखर कर्जाची गरज आहे तिथं MSME सेक्टर ज्याला म्हणतो की जिथे खऱ्या अर्थाने एक कर्ज पुरवठा, स्वस्तात कर्ज पुरवठा मध्ये पी सायना यांनी औरंगाबादमध्ये आपल्या संभाजीनगरमध्ये एक सर्वे केला, एक टेस्ट केस. मर्सिडीज बेन्झ गाडीला 7% कर्ज दिलं जात होतं आणि शेतकऱ्यांना मात्र कर्ज 13% मिळतं. म्हणजे व्यवसाय वाढ करणं या अर्थाने जरी विचार केला, शेतीमध्ये भांडवल गुंतवणूक होणं तर शेतीचा विकास केला. भांडवल गुंतवणूक कशी होणार? तर त्याच्यासाठी तर उपाय या भागाकडे आपण जाऊ. आणि झालेले 5-10 मिनिटात समजलं ह्याच्यात पुढं कसं जायचं, याला काही मार्ग आहे का म्हणून आपण विषय या बेरोजगारीचं करायचं काय, आता काय करायचं याच्याकडे आता पाहायला मुश्किल झालं. बरं काय करायचं याच्याकडे यायला सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे असा आहे, फर्स्ट पॉइंट की भारतातली बाजारपेठ मोठी झाली पाहिजे. म्हणजे लोकांच्या हातातली खरेदी शक्ती ही सर्वसामान्य माणसाच्या हातातली वाढली पाहिजे, तरच ती बाजारामध्ये येईल. अंबानी आणि अदानी आणि तत्सम त्याच्यामध्ये आपल्यापैकी 4 लोक असतील, त्यांच्या हातातली खरेदी शक्ती वाढणं किंवा त्यांचे इन्कम टॅक्स रेट्स कमी करणं म्हणजे ते गुंतवणूक जास्त करतील. हे जे काय सप्लाय साइड इकॉनॉमिक्स आहे हे बोगस आहे, हे भारतामध्ये वर्क होणार नाही. भारतामध्ये तुम्हाला डिमांड साइड इकॉनॉमिक्स वापरलं पाहिजे आणि भारतामध्ये तुम्हाला लोकांच्या हातामध्ये खरेदी शक्ती जाईल अशा प्रकारे लोकांच्या हातात पैसा दिला पाहिजे. पण तो लाडक्या बहिणीसारखा नाही, लाडक्या बहिणीसारखा नाही. ही लाचारी निर्माण करणं किंवा मतदारांना खरेदी करणं, सरकारी अधिकृत लाचखोरी या कार्यक्रमामधून नाही. तुम्ही कसा दिला जाईल याची मी 2-3 फक्त उदाहरण सांगतो. शेतीमालाला योग्य भाव देणं इज द राईट वे आणि त्याच्यात तुम्ही ठरवू शकता कुठल्या पिकांना कसा द्यायचा. ज्वारीला, बाजरीला, गव्हाला, तांदूळाला सगळ्यात जास्त द्या का, त्यातल्या विशिष्ट जातींना सगळ्यात जास्त द्या. एका बाजूला तुम्ही पर्यावरणपूरक पण राहता, की धान्य उत्पादन कमी होते ना ते वाढतं. त्याच्या तपशिलात मी जात नाही, ॲग्रिकल्चर पॉलिसीमध्ये मी जात नाही. सांगायचा मुद्दा असा की शेतीत मी काय पिकवलं तर मला ॲश्युअर्ड एवढा प्रॉफिट मिळतो, कदाचित जास्तीच मिळतो. लोक झाडदार तिथं भांडवल मिळतो, स्वतः वाचवतील आणि भाव जाहीर करा हे केंद्र सरकारने काय. आणि या शहरी आपल्यासारख्या मध्यमवर्गीयांचे लाड फार झालेले आहेत. 4 कांद्याच्या किमती काय वाढल्या की महिन्याला लाख रुपये उत्पन्न मिळवणार. 5 कांद्याचे भाव झाले राव. मग ते पेरूवालीशी वाद करायचा, हरभरा विकणाऱ्याशी वाद करायचा, अरे काय मागच्या वर्षी 10 रुपयाला होती आज काय 20 रुपये मागतो का, आपलं सगळं बाजार कौशल्य तिथे दाखवायचं, मुळक्याशी वाद घालायचा. हे सगळे जे प्रकार आहेत ना मध्यमवर्गीयांचे आपण असलेल्या सहित खूप लाड झालेले आहेत. ते कमी केले पाहिजे म्हणते. आणि शेतकऱ्यांना निर्यात एका लिमिटपर्यंत मला मान्य आहे की कांदा सगळ्यांना हवा, एका लिमिटपेक्षा नाही, परंतु ज्यांना कांदा लागतो म्हणजे अत्यंत गरीब आहेत ना त्यांच्या एका घरात कांदा असतो किंवा ते चालू शकतात. परंतु त्या शेतकऱ्याच्या हातात जर त्या कांदा निर्यातीमधून पैसे मिळाले तर पुढच्या वर्षी टोमॅटो स्वस्त होणार हे लक्षात घ्या. धान्य योग्य भावात नाही. तेव्हा हे निर्यात बंदी काढणं, मग ते गुजरातचे आमचे जर जवळचे आहेत तर त्यांच्या सोयीसाठी महाराष्ट्र मेले तरी चालतील. हा जो काय भेदभावाचा प्रकार चालू आहे कमी जास्त प्रमाणात, साखरेचा धंदा, अरे तुम्ही साखरेला म्हणजे जस्ट बिकॉज तुमच्या हातात सहकार क्षेत्र नाही म्हणून साखर कारखाने बंद पडले पाहिजे असाच व्यवहार यांनी बंद पाडले. यांनी भ्रष्टाचार त्याला सोडून द्या म्हणजे तो वेगळा मुद्दा आहे. इथेनॉलचं खूप बोलत आहे त्याच्यावर.
साखर निर्यात आणि साखरेची किमान प्राइस जी आहे, ॲश्युअर्ड प्राइस, तर काहीतरी वाढ पाहिजे, त्याच्यात चालू शकत नाही. तेव्हा शेतकऱ्याच्या हातामध्ये पैसा जाईल. यासाठी शेतीमालाच्या अधिकाधिक प्रमाणामध्ये, अधिकाधिक वस्तूंना अधिकाधिक प्रमाणामध्ये, अधिकाधिक लिबरल प्राइसेस देऊन त्या खरेदी करण्याची योजना केली. आता याच्यामध्ये अडचण आपली काय तुम्हाला मी सांगतो, का करत नाही. हे जे अमेरिका, कॅनडा, जपान आपले मित्र देश म्हणतो ना आपण, हे WTO मध्ये यांनी भारताविरुद्ध कंप्लेंट्स केलेले आहेत तुमच्या मिनिमम सपोर्ट प्राइसच्या विरोधामध्ये. हे कोणी बोलत नाही, कारण हे बोलणं सत्ताधाऱ्यांना सोयीचं नाही आणि त्यांच्या पाठीला त्यांना भक्तांना तर अजिबातच. त्यांनी केसेस फाईल केलेले आहेत की तुम्ही ॲग्रिकल्चरला या सपोर्ट प्राइस मधनं इतकी हजारो कोटी रुपयाची सबसिडी उपलब्ध दिली ती बंद झाली पाहिजे. कोण सांगते? अमेरिका. त्या शेतकऱ्यांच्या सबसिडी देण्याचं खाण आहे ते आपल्याला सांगतो. असो, त्याच्यात डायव्हर्जन करत नाही. मुद्दा असं की शेतकऱ्यांच्या हातात पैसा गेला पाहिजे. 45 हेक्टरमधून शेती करत असतील म्हणजे शेतमजूर आले, शेतकरी आले तर त्याच्यामधून बाजारात जास्ती पैसा जाईल. दुसरं, कामगारांच्या हातातली खरेदी शक्ती वाढली पाहिजे, त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली पाहिजे. माझ्याकडे स्टॅटिस्टिक्स आहेत. मी तुम्हाला सांगतो की व्हॅल्यू ॲडेड ज्याला म्हणतो, म्हणजे नवीन मूल्य निर्मितीमध्ये कामगारांचा वाटा किती, हे प्रमाण 91 सालापासून आतापर्यंत खाली 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 येत चाललेलं आहे. एका काळामध्ये ते समजा साधारण काय 25% असेल त्यावेळेला, आज ते 11-12% आले. म्हणजे मूल्य नवीन जे व्हॅल्यू ॲडिशन होतं त्यातलं फक्त 11% सेक्शन बेसिसच्या रूपात कामगारांना मिळतो, तो वाढला पाहिजे. म्हणून कामगारांचे हक्क त्यांना मिळाले पाहिजे, म्हणून कामगार कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे. हा दुसरा म्हणजे लोकांच्या हातात खरेदी शक्ती. आता हे लाडक्या बहिणीसाठी जे पैसे दिले याच्या ऐवजी जर महिलांमध्ये त्याला आपण लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट म्हणतो, महिलांचा लेबर फोर्स पार्टिसिपेशन रेट 27%. म्हणजे कामकरी महिलांचं प्रमाण महिलांमध्ये फक्त 27% आहे, पुरुषांमध्ये 75% आणि टोटल ॲव्हरेज त्याच्यामुळे आता साधारण 60-65% येईल. आता हे जर आपल्याला वाढवायचं असेल महिलांचं तर आपल्याला महिलांच्या सक्षमीकरणाचे वेगवेगळे मार्ग काढले पाहिजे. हा मार्ग सरकारचं अर्थकारण वेगळं आहे, त्याच्यामुळे नवीन काही निर्माण होत नाही. पण आता तो पर्याय देण्याचा आता वेळ नाही, त्यामुळे मी थांबतो. म्हणजे या विषयावर कारण हे करण्यासाठी त्यांनी ग्रामीण विकासावरचे, सिंचनावरचे, शेती विकासावरचे हजारो कोटी रुपये कापले या लाडक्या बहिणीला पैसे देण्यासाठी. महाराष्ट्र सरकार किती आर्थिक अडचणी ते आहे हे त्याचा अभ्यास मी केला म्हणून तुम्हाला सांगतो. असो, दुसरा मुद्दा आणि अत्यंत महत्त्वाचा मुद्दा की केंद्र सरकार ज्याप्रमाणे मनरेगा आहे, ती मनरेगेचं स्वरूप सुशिक्षित, अशिक्षित, ग्रामीण, शहरी, फिजिकल, मेंटल किंवा बौद्धिक, कौशल्यपूर्ण या सगळ्या प्रकारच्या कौशल्यासाठी एक रोजगार हमीची योजना जाहीर केली पाहिजे. त्याच्यासाठी येणारा खर्च किती आहे याचे तपशीलवार आकडेवारी काढून मी एक पुस्तिका लिहिलेली आहे, आताही माझ्याकडे आहे. माझा असा अंदाज आहे की 2 कोटी लोकांना दिवसाला 600 रुपये आजच्या रेटने एवढा खर्च करून जर वर्षातून 200 दिवसाचा रोजगार दिला आणि टोटल त्याचा इन्सिडेंटल खर्च धरून सरकारला दरवर्षी 5 लाख कोटी रुपयाचा खर्च येईल. सरकारचं आजचं बजेट 50 लाख कोटी रुपयाचं आहे केंद्र सरकारचं. हा जास्त पैसा कुठं येईल तर आपण 2016 9 वर्षापूर्वी 8 नोव्हेंबरला काळ्या पैशाच्या विरोधामध्ये एक सर्जिकल स्ट्राईक केला. तो आता इतिहास जमत त्याचं काय झालं कोणाच माहिती नाही, पण नंतर आपल्याला ऑपरेशन सिंधू करावं लागलं. कारण अतिरेक्यांकडचा काळा पैसा, तो त्याला काळा पैसा म्हणतो, तो बंद होईल. तो काय झालं माहिती नाही, ते गोळीबार होतच राहिले. त्यातला
10% प्रमाणात जरी ते खरं केलं आणि ते करणं शक्य आहे तर हे 5 लाख कोटी रुपये दर वर्षाला सरकारला उभे करता येतील. त्याच्यातून या पद्धतीचा रोजगार आणि डेव्हलपमेंटल आज ज्या सर्व्हिसेस आहेत आपल्या, आज आपण शहरामध्ये राहतो, तुमचा वेस्ट वॉटर कुठं जातो, सांडपाणी कुठे जातं, नदीमध्ये, आपल्या पवित्र कृष्णा नदीमध्ये जातं, वाराणसीचं पवित्र गंगा नदीमध्ये जातं, पुण्याचं पवित्र मुठा नदीमध्ये जातं आणि खालची गावं हे पाणी पितात. आणि याची आपल्याला थोडी लाज वाटत नाही, सरकारला वाटत नाही, नागरिकांना नाही वाटत, कारण आपण त्याची सवय करून घेतलेली. काय फक्त नदीच्या नावाने एखादा उत्सव केला, नमस्कार केला, धर्माचा उत्सव केला, धर्माचं नाव घेतलं की अजून करायचं काय, मदत मिळतं. याच्यामध्ये रोजगाराची निर्मिती खूप मोठी होऊ शकते. अफॉरेस्टेशन मध्ये मोठी रोजगाराची निर्मिती होऊ शकते. एक अजीम प्रेमजी युनिव्हर्सिटी आहे बेंगलोरची, त्यांनी याचा खूप अभ्यास केला. त्याला डेव्हलपमेंटल लॅग ज्याला आपण म्हणतो, आज शहरीकरण 50% पर्यंत पोहोचलेलं आहे. पण शहरीकरणाची गुणवत्ता काय, प्लॅस्टिकचे ढिगारे दिसायला लागले की समजायचं की शहर आहे, घाण वास आला की समजायचं नदी आहे. ही आज आपल्या शहराची ओळख आहे, बदलू शकतो. त्याच्यामध्ये नवीन रोजगार निर्माण होऊ शकतो, कौशल्यपूर्ण आणि फिजिकल सुद्धा. हू विल पे फॉर इंडिया नीड्स अ न्यू डील. रुझवेल्टने न्यू डील आणण्याचा भारताला न्यू डीलची गरज आहे, फक्त भाषणाची गरज नाही. तर तो न्यू डील याच्यातून येऊ शकतो. एक नवा, फक्त आपल्याला आता शेवटचा मुद्दा सांगून मी थांबतो. असे शिक्षणाचे जे सगळी शिक्षण व्यवस्था आहे, शिक्षण व्यवस्था नियोजन पाहिजे. त्यातल्या वाटेल ते करतोय आपण कोणाला. पहिलीपासून 3 भाषा कुठल्या बिंडोक माणसाने आणलेली योजना. 3 भाषा पहिलीपासून. शिक्षण तज्ञ पायाचे जोडे काढून बाहेर उभे आहेत. का तर आम्हाला हिंदी लाजायचे, कारण हिंदी हिंदू हिंदुस्तान मस्त सूत्र आहे, सगळं आमचं व्यवस्थित खपतं. त्याच्यामुळे ही 3री भाषा ही असले जे शिक्षणातले जे भयानक गोष्टी आहेत, शिक्षणातली गळती आहे, हा शिक्षणाचा आणि रोजगाराचा सांधा आणि विकासाचा सांधा आपल्याला जोडला आहे. आणि याच्यामध्ये फक्त परत सांगतो मी, सरकारी रोजगार मिळणं म्हणजे रोजगार वृद्धी असं मानणाऱ्यांपैकी मी नाही, प्रथम सांगतो. पण आपण एकच मुद्दा सांगून मी शेवट करतो. आपण सरकारचा आता 50 लाख कोटी रुपयाचा आपलं बजेट आहे. आपला टॅक्स जीडीपी रेशो 18% आहे. जगातल्या म्हणजे राष्ट्रीय म्हणजे नॅशनल आणि सेंट्रल दोन्ही धरून, म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न 100 असेल तर कर उत्पन्न देशाचा 18 रुपये आहे. माझं असं कंपॅरिझन मी तुम्हाला सांगतो की सर्व विकसित देशांमध्ये हे प्रमाण साधारणपणे 35 ते 40% आहे. जे भांडवलशाही देश आहे तिथं इन्कम टॅक्स भरणाऱ्यांचं प्रमाण 75% लक्षात. भारतामध्ये भरणाऱ्यांचं प्रमाण 3% जास्त आहे. ऍक्च्युअली त्याच्यापेक्षा भरणाऱ्यांचा, रिटर्न भरणाऱ्यांचं नाही, टॅक्स भरणाऱ्यांचं वाढवू शकतो आपण. हे आपण वाढवू शकतो आणि त्याच्यामधून एक वेगळ्या प्रकारच्या नियोजनाला आपण वाव मिळवून देऊ शकतो. हे सर्व जर उपाय म्हणजे निधीचं संकलन, त्याचं योग्य पद्धतीनं नियोजन, पण आणि त्याच्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरला सुद्धा भरपूर वाव आहे. सगळं सरकारी प्रयत्न मात्र म्हणणंच नाही. प्रायव्हेट सेक्टर लावले, एंटरप्रेन्योरशिपला व्हावे, तरुणांच्या एंटरप्रेन्योरशिपला व्हावे. मी एक योजना अशी सुचवली की तुम्ही नवीन स्टार्टअप्स करतायत ना, पोरं करू द्या, तुम्ही त्यांना गॅरंटी द्या 3 वर्ष तुझी लेबर कॉस्ट आम्ही भरतो, पूर्ण लेबर कॉस्ट आमच्याकडे अप टू सम लिमिट. तू आयडिया काढ, तू विक बाजारामध्ये आणि मोठा हो, तुझी लेबर कॉस्ट वी विल टेक केअर. एम्प्लॉयमेंट जनरेशन प्रोग्रामला सरकारची मदत आहे. असो तर या मार्गाने आपण जर गेलो तर या बेरोजगारीचं नक्कीच काहीतरी करता येईल. फक्त आपल्याला काय ठरवायला पाहिजे की आपल्याला जसा जगायला घर लागतो
धर्म असतो, तसा रोजगार नाही जातो आणि तो कोणाचा द्वेष करून निर्माण होत नाही. तेव्हा द्वेषाचं राजकारण सोडून जर देशाचं राजकारण आपण सुरू केलं आणि रोजगाराचं राजकारण जर सुरू केलं तर माझ्या मते आपण कुठेतरी जाऊ, चांगल्या ठिकाणी जाऊ. आणि द्वेषाचे निखारे अंगार फुलवण्यापेक्षा त्या बेरोजगारीचा ज्वालामुखी जो पेटलेला आहे की ज्याच्यामध्ये भारतामध्ये तरुणाई जाळून निघते आहे, भस्मसात होते आहे. लक्षात घ्या, एक दिवस ती भस्मसात होण्याचं थांबवेल आणि आपल्याला भस्मसात करायला पुढे येईल. तो मी सुदीन मानीन जर आपण काहीच केलं नाही, कारण त्यांनी तेवढं तरी करावं. पण किती दिवस यांनी सहन करायचं, का सहन करायचं, काय तोंड आहे आपल्याला दाखवायचं, का गांभीर्याने आपण विचार जर केला तर आपण या प्रश्नाला भेटू शकतो. आज थोडंसं थोडंसं एखादी अतिशयोक्ती पूर्ण काही विधान मी केला असेल पण तो चुकीचं विधान केलेलं नाही, त्याच्याबद्दल मला क्षमा करून मी आपली रजा घेतो. धन्यवाद. थोडा अकॅडमिक्स मध्ये माझं काम आहे, तर मला थोडंसं बेरोजगारी आणि गव्हर्नमेंट रिक्रुटमेंट पॉलिसीज याच्याविषयी थोडंसं मला जाणून घ्यायचं आहे. म्हणजे साधारणतः सेमी अर्बन एरिया शहरांमधल्या मुलांचा असा कल आहे की इथला तरी बघितला की मुळातच मुलांना शिक्षण देतानाच मुलांनी शिक्षण घेऊन पटकन नोकरी करावी अशी पालकांची इच्छा होती. म्हणजे त्याच्यामध्ये 10वी पास झाला तर आमच्या वडील लगेच एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला जा, इथून ती 99 पासून एक व्यवस्था होती. आता आहे की नाही मला माहीत नाही, पण मी गेलेलो आणि मी बघितलं की शेकडो मुलं 10वी पास झाले, जातीचा दाखला काढायला, एम्प्लॉयमेंट कार्ड काढायला गव्हर्नमेंट सेक्टरवरती ते डिपेंड होते. दुसरी गोष्ट अशी आहे की मुळातच सरकारने मूल जन्माला यायच्या आधी आईचा खर्च, मूल जन्माला आल्यानंतर त्याचा संगोपन, शिक्षण, त्याचे एज्युकेशन, त्याची नोकरी, त्याची सोशल सिक्युरिटी, अशा सगळ्या पॉलिसीजना घेऊन गव्हर्नमेंट सेक्टरने खूप मोठं प्रॉमिस केलं आहे. ज्या पिढीमध्ये आम्ही एज्युकेशन घेत गेलो आणि वाढलो, तर मला असं म्हणायचं की ह्या रिक्रुटमेंट सेक्टरमध्ये गव्हर्नमेंट आणि एज्युकेशनमध्ये एक फॅलेसी निर्माण केली जी की एव्हिडंट आहे, जी सगळीकडे दिसते. मोठ्या प्रमाणामध्ये निमशहरी सातारा असेल किंवा असे जिल्ह्याची तालुक्याच्या ठिकाणी आहे जिथं मुलं 30 वय 40 वयांपर्यंत शिकतायत, पण पालकांना नेमकं माहीतच नाही की मुलं शिकतायत काय, त्यांना काय नोकऱ्या मिळतात. आणि तिथे पालकांची जबरदस्ती अशी आहे मुलं, यासाठी पालकांनी त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचललाय. त्यानंतर त्यांच्यासाठी मुलांनी त्यांची, जसे तुम्ही म्हणालात UPSC MPSC किंवा दुसरे अकॅडमिक शिक्षण असतील, रिसर्चचा पार्ट असेल तर 18%. परंतु सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण एकूण लोकसंख्येशी तुलना करता भारतात किती आहे आणि या इतर देशांमध्ये किती आहे हे आपल्याला तुम्हाला सांगू. हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर निम्मं त्याच्यात आलंच. आता भारतामध्ये असं म्हणलं जातं की किती हे सरकार वाढलंय. 90च्या दशकामध्ये ही भाषा होती, देयर इज टू मच ऑफ गव्हर्नमेंट, म्हणजे टू मच ऑफ गव्हर्नमेंट ब्युरोक्रसी, टू मच ऑफ गव्हर्नमेंट, टू मेनी ऑफ गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. आता मी तुम्हाला आकडेवारी सांगतो ही आंतरराष्ट्रीय वर्ल्ड बँकेने प्रकाशित केलेली आकडेवारी आहे, ही कोणी चेक कधी व्हॉट्सॲपवरती नाही. तर ती आकडेवारी अशी आहे की अमेरिकेमध्ये उदाहरणार्थ 1 लाख लोकसंख्येच्या मागे गव्हर्नमेंट एम्प्लॉयची संख्या साधारण 7,600 समथिंग एवढी आहे, 7,600 समजा. तुम्ही जर युरोपीय, विशेषतः पश्चिम आणि उत्तर युरोपीय देशांमध्ये गेला तर तुम्हाला हे प्रमाण 10,000च्या पुढे आहे. 1 लाख लोकसंख्येच्या मागे 10,000, 10% जाते. म्हणजे भारतामध्ये हे प्रमाण 1.62 आहे. म्हणजे भारतामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण हे विकसित देशांशी, जे विकसित देश 100% भांडवलशाही आहे, ज्यांना समाजवादी असं म्हणलं तर ते शिवी असं समजते, अशा देशांमध्ये
सरकारी कर्मचाऱ्यांचं प्रमाण लोकसंख्येच्या टक्केवारीत पाहिलं तरी सुद्धा हे 5 ते 6 पट आहे. आता महाराष्ट्रामध्ये 2,74,000 जागा रिकाम्या आहेत. शिक्षकांच्या मध्ये प्रत्येक ठिकाणी तुम्हाला अशाच म्हणजे 2,74,000 म्हणजे किती होतात? साधारणपणे 25 ते 30% प्रमाण आहे. ऍक्च्युली जास्त म्हणजे जवळजवळ 30%च्या पुढे जाईल वेकन्सीज, आणि ते वाढत चालले वेकन्सीज. आता याचा अर्थ काय? शिक्षक प्राध्यापकांमध्ये तर याच्यापेक्षा वाईट प्रमाण आहे, म्हणजे विशेषतः प्राध्यापकांमध्ये. त्यामुळे सरकारचं जे धोरण आहे हे सरकारचं धोरण हे म्हणजे मी पण सांगतो की या मार्गाने बेरोजगारीचा प्रश्न सुटेल असं माझं मत नाही. वैयक्तिक पातळीवरती कोणाचं फ्रस्ट्रेशन आहे त्याच्यातून दूर होऊ शकतो, पण हे भरलं पाहिजे असं माझं मत आहे. असता काम नाही हे माझं मत आहे. त्याचं कारण असतं म्हणजे आर्थिक कारण असतं की तुम्ही लाखो कोटी रुपये खर्च करणार. समजा अशी कल्पना करा तुम्ही एक बिल्डिंग बांधली आणि आज आहे तशी. आता ESI सारखी सेवा घ्या, त्यांची सगळी अनेक ठिकाणी हॉस्पिटल्स बांधून तयार आहेत, ICU बांधून तयार आहेत, परंतु एकही फंक्शनल नाही. का नाही? कारण तिथं स्टाफच नाही, माणसंच नेमले. म्हणजे तुम्ही बिल्डिंग बांधणार, संपूर्ण खर्च भ्रष्टाचाराला सोडा बाजूला, बिल्डिंग बांधणार, भरपूर खर्च करणार, परंतु ती बिल्डिंग मध्ये रक्षण करायला आणि त्याचे दरवाजे खिडक्या तुम्ही बसवणार म्हणजे काय म्हणतात? म्हणजे सगळा योजनांवरचा खर्च हा वाया जातो. म्हणजे सरकारी खर्च होणार बरोबर, पण स्टाफ नेमायचा नाही हा वर्ल्ड बँकेचा आदेश पाळण्यासाठी म्हणून माणसंच नेमायचे. त्याच्यामुळे सरकारी योजना या अंमलात येत नाहीत. शिवाय त्याच्यात भ्रष्टाचार करायचा म्हणून त्या येत नाहीत, आणखीन वेगळा होता. त्यामुळे हे भरलं गेलं पाहिजे आणि त्याच्यामुळे ऍक्च्युली जे गव्हर्नमेंट दॅट परफॉर्म्स असं जे आहे ते ऍक्च्युली परफॉर्म करू लागेल हा मुद्दा आहे. याचबरोबर पण दुसरी एक बाजू मला त्याची सांगायची आहे, ती अशी ही बाजू मी ज्या संघटनांचं प्रतिनिधित्व करतो त्यांच्याशी थोडीशी काय म्हणतात त्याला क्रॉस जाणारी आहे, पण तरी मी ती भूमिका स्पष्टपणे मांडतो की शिक्षक आणि प्राध्यापकांचे पगार जर महिन्याला 1.5 लाख रुपये होणार असतील तर सेट नेट नवीन झालेल्या मुलांना ब्लॉक आवर बेसिसवरती 500 रुपये तासालाच देऊन जर तोंड गप्प केलं जाणार असेल आणि शिक्षकांच्या प्राध्यापकांच्या संघटना तर 1.5 लाख रुपये पगार आपल्याला मिळतात, तोही त्यांना द्या, नाही तर मग त्यांना काय मिळते ते मिळू द्या, या भूमिकेवरती जर राहणार असतील तर आपण पुढे जाऊ शकणार नाही. तुम्हाला कुठेतरी हे रॅशनलाइज करावं लागेल की खरोखर एवढे पगार डिझर्विंग आहेत का? मी स्वतः टेन्शन न घेता रिटायर झाले, डॉक्टर राजामध्ये मी नोकरू शकतो. माझ्या बायकोला 50,000 रुपयापेक्षा जास्त पेन्शन मिळते, मला शरम वाटतं त्याची. पण नवीन झालेल्या माणसाला माझी आई आज फॅमिली पेन्शन घेते, माझ्या वडिलांची 24,000 रुपये तिला पेन्शन मिळते. म्हणजे वडिलांची नोकरी सुटून संपून म्हणजे 30-32 वर्ष झाली, जास्त झाली. आम्हाला चांगलं आहे ना, परंतु तुम्ही हा विचार केला पाहिजे की शेवटी कर्मचाऱ्यांच्या वेतना आणि पेन्शनवरचा खर्च कुठलं सरकार किती घेऊ शकेल याचा संबंध त्यांच्या रिक्रुटमेंटशी आहे. कुठेतरी पॉलिसी रॅशनलाइज होण्याची गरज आहे. ही सुद्धा दुसरी बाजू ही महत्वाची आहे. त्यामुळे सेट नेटची जी गव्हर्नमेंट देतात अत्यंत 100% सहमत आहे, 100% 200% सहमत आहे. त्यांना निश्चितपणे घेतलं पाहिजे. पॉलिसी पूर्णपणे चुकीची आहे आणि सगळ्यांनी रॅशनलायझेशन करण्याची गरज आहे. हे सगळ्यांनीच पाहिलेलं आहे की त्याला भ्रष्टाचाराला कुठेही थारा नसतो त्यांच्या ह्याच्यामध्ये. परंतु आजचा जो विषय आहे त्या विषयाला अनुसरून मी असं विचारतो की समजा उद्या कम्युनिस्टांची जर राजवट भारतामध्ये आहे, सरकार जर कम्युनिस्टांचं आलं तर त्वरित त्यांच्याकडून उपाययोजना काय केली जाईल ह्या रोजगार निर्मितीसाठी आणि सध्याच्या परिस्थिती आणि त्या परिस्थितीमध्ये किती फरक असेल आणि तो रिझल्ट किती दिवसामध्ये मिळेल एवढंच त्यांनी सांगितलं. अवघड चांगला प्रश्न आहे. मी आता जे बोललो ते एकंदर पक्ष काय करू शकेल
आणि खूप व्यवस्थात्मक बदल न करता सुद्धा जे व्यावहारिक आहेत अशा चौकटीमध्ये बोललो. त्याच्यातून सुद्धा आता जे मी सांगितलं एवढं जरी केलं की जे व्यावहारिक आहे अव्यवहार्य नाही तरी सुद्धा याच्यातून खूप मोठा रिलीफ मिळेल. आणि मग त्याच्यातून जी परिस्थिती तयार होईल त्याच्यामधून पुढं कुठं जायचं, त्या जनतेची इच्छाशक्ती किती आहे तो बघून आपण पुढचा मार्ग अवलंबू शकतो. पण निदान कमीत कमी हे पहिल्या 10 वर्षात तर 100% करता येईल असं मला पूर्ण